मकर राशी, पुढील 7 दिवस खूप खास. आयुष्याला नवा मार्ग मिळणार. जीवनातला मोठा टर्निंग पॉइंट. जीवनात काही क्षण असे असतात जे आपलं संपूर्ण भविष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि मकर राशीच्या लोकांसाठी पुढील 7 दिवस असेच खास ठरणार आहेत. जणू काही नशिबाची चक्र हळूहळू फिरायला सुरुवात झाली आहे. आणि आत्तापर्यंत जिथे अडथळे दिसत होते तिथे आता नवीन मार्ग उघडताना दिसत आहेत. अनेक दिवसांची प्रतीक्षा, मनातील अस्वस्थता आणि सतत चालू असलेली धडपड आता एका महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. या काळात तुमच्यासमोर अशा काही संधी येऊ शकतात ज्या फक्त तुमचं वर्तमानच नाही तर भविष्यही बदलू शकतात. काही गोष्टी अचानक घडतील, काही निर्णय घ्यावे लागतील आणि काही संकेत असे मिळतील जे तुम्हाला योग्य दिशेने नेतील. त्यामुळे हा काळ साधा नाही तर आयुष्याला नवा मार्ग दाखवणारा आणि एक मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जर तुम्ही या 7 दिवसांचा योग्य उपयोग केला तर पुढील अनेक महिन्यांसाठी तुमचं जीवन अधिक स्थिर, यशस्वी आणि आनंदी होऊ शकतं. करिअरमध्ये मोठी संधी मिळणार. या काळात तुमच्या कामाची दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल. तुम्ही आतापर्यंत केलेली मेहनत आता फळाला येण्याची शक्यता आहे. एखादा नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा बढती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट मिळणे किंवा जुने क्लायंट परत येणे शक्य आहे. काहींना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते जी भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. या संधीचा योग्य वापर करण्यासाठी आत्मविश्वास ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा अचानक काही फायदा होऊ शकतो. काही लोकांना साईड इन्कम किंवा नवीन कमाईचे साधन मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक केली असेल तर त्यातून हळूहळू फायदा दिसायला सुरुवात होईल. मात्र या काळात अनावश्यक खर्च टाळणे खूप महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थिरता अधिक मजबूत होईल. नातेसंबंधात सकारात्मक बदल. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि आनंदी राहील. काही दिवसांपासून चालू असलेले मतभेद किंवा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा वाढेल. मित्र किंवा नातेवाईकांसोबतचे संबंधही अधिक घट्ट होतील. एखादी जुनी मैत्री पुन्हा जुळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. मनात स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात तुम्हाला काय करायचं आहे आणि कोणत्या दिशेने पुढे जायचं आहे याची स्पष्टता मिळेल. आधी जो गोंधळ होता तो कमी होईल, त्यामुळे तुम्ही निर्णय अधिक ठामपणे घेऊ शकाल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नवीन गोष्टी करण्याची हिंमत येईल. कामात लक्ष केंद्रित होईल आणि तुमची कार्यक्षमता वाढेल. ही मानसिक ताकद तुमच्या यशासाठी खूप महत्त्वाची ठरेल. नवीन मार्गाची सुरुवात. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतात. काही जणांना नवीन करिअरची दिशा मिळेल तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. जीवनशैलीतही बदल होऊ शकतो, जसे की नवीन सवयी लावणे किंवा जुन्या वाईट सवयी सोडणे. हा बदल सुरुवातीला थोडा कठीण वाटू शकतो, पण भविष्यात तो खूप फायदेशीर ठरेल. योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास हा नवीन मार्ग तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज. या काळात एकूण आरोग्य ठीक राहील, पण दुर्लक्ष केल्यास लहान समस्या वाढू शकतात. विशेषतः थकवा, डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. कामाच्या ताणामुळे शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून नियमित विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. आहारात हलके, पौष्टिक आणि घरगुती अन्न घ्या. पाणी पुरेसे प्या आणि शक्य असेल तर थोडा व्यायाम किंवा चालणे सुरू करा. छोटी काळजी घेतली तर मोठ्या त्रासापासून दूर राहता येईल. आध्यात्मिक झुकाव वाढेल. या 7 दिवसात तुमचं मन शांततेकडे वळेल. काही वेळ स्वतःसाठी काढून ध्यान, प्रार्थना किंवा जप केल्याने मनाला स्थैर्य मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढल्यामुळे नकारात्मक विचार कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरात पूजा, पाठ किंवा देवदर्शन केल्यानेही मानसिक समाधान मिळेल. या काळात एखादा छोटा उपाय किंवा दान केल्यास मन अधिक प्रसन्न राहील. अचानक मोठा निर्णय घ्यावा लागेल. या आठवड्यात एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर निर्णय घ्यावा लागू शकतो. हा निर्णय करिअर, आर्थिक बाबी किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. सुरुवातीला थोडा गोंधळ वाटू शकतो,
पण शांतपणे विचार केल्यास योग्य मार्ग सापडेल. इतरांच्या सल्ल्याचा विचार करा, पण अंतिम निर्णय स्वतःच्या मनाने घ्या. हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे घाई टाळा. प्रवासाची शक्यता. या काळात अचानक प्रवासाची संधी मिळू शकते. हा प्रवास कामासाठी किंवा वैयक्तिक कारणासाठी असू शकतो. प्रवासातून नवीन लोकांशी ओळख होईल आणि काही नवीन संधी देखील मिळू शकतात. थोडासा थकवा जाणवू शकतो, पण हा प्रवास फायदेशीर ठरेल. प्रवास करताना आवश्यक कागदपत्रे आणि तयारी आधीच करून ठेवा. नशिबाची साथ मिळेल. या 7 दिवसात नशीब तुमच्या बाजूने काम करताना दिसेल. अनेक गोष्टी सहजपणे पूर्ण होतील आणि अडथळे कमी जाणवतील. जे काम आधी कठीण वाटत होते ते आता सोपं वाटू शकतं. योग्य वेळी योग्य संधी मिळेल, त्यामुळे त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आणि मेहनत चालू ठेवल्यास नशिबाची साथ अधिक मजबूत होईल. एकूणच पाहता मकर राशीच्या लोकांसाठी पुढील 7 दिवस हे केवळ साधे दिवस नसून आयुष्यात मोठा बदल घडवणारे ठरणार आहेत. या काळात मिळणाऱ्या संधी, घेतलेले निर्णय आणि केलेली कृती यावर तुमचं पुढील भविष्य अवलंबून असेल. काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतील, पण त्यामागे तुमच्यासाठी एक मोठा अर्थ दडलेला असेल. तुम्ही जर या काळात संयम, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास ठेवला तर प्रत्येक परिस्थितीतून योग्य मार्ग काढू शकाल. छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच मोठे यश मिळू शकते. हा काळ तुमच्या आयुष्याचा खरा मार्ग दाखवणारा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा तुमच्या आयुष्यात कायम लक्षात राहील असा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ.